जरा विचार करा, लग्नाला 43 वर्ष झाली आहेत, वय आहे 62, 5 मुलं आहेत आणि अचानक तुम्हाला घरातून बाहेर काढलं जातं. तुमच्याकडे कमाईचं काहीही साधन नाही. ही फक्त कल्पना नाहीये, ही आहे शाह बानो यांची खरी कहाणी. एका सामान्य महिलेच्या हक्कांसाठीच्या लढाची ही गोष्ट, ज्याने भारताचा कायदा, राजकारण आणि धर्म या सगळ्यालाच मुळापासून हदरवून सोडलं. तर कोण होत्या या शाह बानो? त्या इंदोरमधल्या एक सामान्य गृहिणी होत्या, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या कुटुंबासाठी वाहिलं होतं. पण 1978 साली एके दिवशी त्यांच्या पतीने, जे स्वतः एक मोठे वकील होते, त्यांना तिहेरी तलाक दिला आणि घरातून बाहेरचा रस्ता दाखवला. विचार करा, वयाच्या 62व्या वर्षी 5 मुलांसोबत त्या एका क्षणात निराधार झाल्या. आणि याच परिस्थितीतून त्यांच्या सन्मानाच्या लढाईला सुरुवात झाली, जी पुढे जाऊन संपूर्ण देशासाठी एक महत्त्वाचा मुद्दा बनली. ही टाईमलाईन बघा. 1932 मध्ये लग्न झालं, 40 वर्षांपेक्षा जास्त काळ संसार केला आणि मग 1978 मध्ये त्यांना तोंडी तिहेरी तलाक मिळाला. म्हणजे पतीने फक्त 3 वेळा तलाक म्हटलं आणि लग्न संपलं. इतकंच नाही, तर त्यांची सगळी आर्थिक मदतही बंद करण्यात आली. त्यांच्याकडे अक्षरशः काहीच उरलं नव्हतं. आणि याच हताशेमधून त्यांनी न्यायासाठी लढण्याचा निर्णय घेतला. आता विचार करा, त्या काळात एका घटस्फोटीत वृद्ध मुस्लिम महिलांना समाजासमोर आणि व्यवस्थेसमोर उभं राहणं किती अवघड असेल. पण त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. म्हणूनच शाह बानो यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. त्यांनी एका अशा कायदेशीर लढाईला सुरुवात केली, जी फक्त त्यांच्यापुरती मर्यादित नव्हती, तर ती इतिहास घडवणार होती. आणि इथे त्यांनी एक खूप महत्त्वाचं पाऊल उचललं. त्यांनी आपला दावा मुस्लिम पर्सनल लॉ खाली नाही, तर फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 125 अंतर्गत केला. आता हे कलम म्हणजे काय, तर हा एक धर्मनिरपेक्ष कायदा आहे. तो कोणत्याही धर्माचा विचार करत नाही. तो फक्त एवढंच सांगतो की निराधार पत्नी, मुलं आणि आई-वडिलांना पोटगी मिळायलाच हवी. आणि हाच निर्णय या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू ठरला. हे प्रकरण स्थानिक कोर्टातून सुरू झालं आणि बघता बघता देशाच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं. आणि या सगळ्याच्या मुळाशी एकच मोठा प्रश्न होता. जेव्हा एखाद्या नागरिकाचा हक्क आणि धार्मिक कायदा यांच्यात संघर्ष होतो, तेव्हा वरचढ कोण ठरणार? देशाचा धर्मनिरपेक्ष कायदा की मग धार्मिक पर्सनल लॉ? तर ही संपूर्ण कायदेशीर लढाई याच कलम 125 वर अवलंबून होती. खरं तर हा कायदा कोणत्याही धर्मात हस्तक्षेप करण्यासाठी बनवलाच नव्हता. त्याचा उद्देश अगदी सरळ आहे: सामाजिक न्याय. कोणीही गरिबीत किंवा निराधार अवस्थेत जगू नये, बस. आणि म्हणूनच धर्म कोणताही असो, हा कायदा प्रत्येक भारतीय नागरिकाला लागू होतो. म्हणजे बघा, इथे 2 कायदे समोरासमोर उभे ठाकले होते. एकीकडे होत्या शाह बानो, ज्या कलम 125 नुसार आयुष्यभराच्या पोटगीची मागणी करत होत्या, आणि दुसरीकडे होते त्यांचे पती, जे मुस्लिम पर्सनल लॉचा आधार घेत होते. त्यानुसार पोटगी फक्त इद्दत काळापुरती, म्हणजे घटस्फोटानंतरच्या साधारण 3 महिन्यांसाठीच द्यावी लागते. आता प्रश्न हा होता की यापैकी कोणता कायदा लागू होणार? शाह बानो यांचा हा प्रवास सुरू झाला अगदी खालच्या कोर्टातून. तिथे त्यांना सुरुवातीला फक्त 25 रुपये महिना पोटगी मंजूर झाली. मग हायकोर्टाने ही रक्कम थोडी वाढवली. पण प्रत्येक टप्प्यावर शाह बानो जिंकत असूनही त्यांच्या माजी पतीने हार मानली नाही. ते या निर्णयाविरोधात थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयात गेले. आणि त्यामुळेच हे प्रकरण संपूर्ण देशासमोर आलं. आणि मग अखेरीस 1985 साली सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक निकाल दिला. शाह बानो जिंकल्या होत्या. पण थांबा, कहाणी इथे संपली नाही. खरं तर त्यांच्या लढ्याचा शेवट नव्हता तो. उलट इथूनच या कथेने एक असं नाट्यमय वळण घेतलं, ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. सुप्रीम कोर्टाने अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं की कलम 125 हे धर्मनिरपेक्ष आहे आणि ते प्रत्येक नागरिकाला लागू होतं. कोर्टाने असंही म्हटलं की कोणताही धर्म आपल्या अनुयायांना असहाय आणि निराधार सोडायला सांगत नाही. हा फक्त शाह बानो यांचा विजय नव्हता, तर हा भारतातल्या हजारो निराधार महिलांच्या हक्कांचा विजय होता. पण कोर्टात मिळालेला हा विजय रस्त्यावरच्या राजकारणात हरवू लागला. अनेक पुराणमतवादी मुस्लिम गटांनी या निर्णयाला त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावरचा हल्ला मानला आणि देशभरात जोरदार निदर्शनं सुरू झाली. यामुळे त्यावेळच्या राजीव गांधी सरकारवर प्रचंड राजकीय दबाव आला. धर्मनिरपेक्षता सांभाळायची की धार्मिक भावना जपायच्या, असा मोठा पेच त्यांच्यासमोर उभा राहिला.
आणि मग या राजकीय दबावापुढे झुकून सरकारने एक धक्कादायक पाऊल उचललं. 1986 मध्ये मुस्लिम महिला घटस्फोट हक्क संरक्षण कायदा नावाचा एक नवीन कायदा आणला गेला. या कायद्याने सुप्रीम कोर्टाचा निर्णय अक्षरशः रद्द केला आणि पुन्हा एकदा हेच ठरवलं की मुस्लिम महिलांना पोटगी फक्त इद्दतच्या काळापुरतीच मिळेल. शाह बानो यांनी इतक्या वर्षांच्या लढाईनंतर जे मिळवलं होतं ते एका कायद्याने क्षणात हिरावून घेतलं. आता सगळ्यांना वाटलं की हा लढा संपला, सगळं व्यर्थ गेलं. पण न्यायव्यवस्थेने या नवीन कायद्याचा अर्थ लावण्यासाठी एक असा विलक्षण मार्ग शोधून काढला जो कोणाच्या ध्यानीमनीही नव्हता. तर मग आता प्रश्न हा होता की नवीन कायद्यामुळे शाह बानो यांचा विजय खरंच संपला होता का? घटस्फोटित मुस्लिम महिलांसाठी न्यायाचे दरवाजे आता कायमचे बंद झाले होते का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी शाह बानो यांचे वकील डॅनियल लतीफी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात गेले. यावेळी त्यांनी थेट या नवीन कायद्याच्या वैधतेलाच आव्हान दिलं. आणि इथेच कोर्टाने एक जबरदस्त हुशारी दाखवली. 2001च्या डॅनियल लतीफी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने नवीन कायदा रद्द नाही केला, उलट त्याचा अर्थच बदलून टाकला. कोर्टाने म्हटलं, ठीक आहे, कायदा म्हणतो की पोटगी इद्दत काळात द्यायची, पण ती रक्कम फक्त त्या 3 महिन्यांपुरती नसावी, ती वाजवी आणि योग्य तरतूद असायला हवी. म्हणजे एवढी रक्कम द्या की त्या महिलेचा संपूर्ण भविष्य सुरक्षित होईल. म्हणजे बघा, कायदा तोच ठेवला, पण त्याचा अर्थ लावून कलम 125चा मूळ उद्देश पुन्हा एकदा स्थापित केला. तर मग इतक्या वर्षांच्या ह्या सगळ्या कायदेशीर आणि राजकीय लढाईनंतर आज आपल्या हाती काय लागलं? या संपूर्ण प्रकरणाचा कायमस्वरूपी परिणाम काय झाला? शाह बानो प्रकरणाचा वारसा खरंच खूप मोठा आहे. पहिलं म्हणजे कलम 125 हे धर्मनिरपेक्ष आहे यावर शिक्कामोर्तब झालं. दुसरं, घटस्फोटित मुस्लिम महिलांना आयुष्यभराच्या पोटगीचा हक्क मिळाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या केसने न्यायव्यवस्थेची ताकद दाखवून दिली की राजकीय इच्छाशक्ती नसतानाही कायद्याचा योग्य अर्थ लावून न्याय कसा देता येतो. हा खटला भारतीय कायदेशीर इतिहासात नेहमीच एक मैलाचा दगड म्हणून ओळखला जाईल. शाह बानो यांची ही लढाई त्यांच्या वैयक्तिक सन्मानाच्या हक्कापासून सुरू झाली होती, पण ती कायदा, राजकारण आणि धर्माच्या एका मोठ्या चक्रव्यूहात अडकली. त्यांचा हा अनेक दशकांचा संघर्ष आज आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावतो. जेव्हा कायदा, राजकारण आणि धर्म एकमेकांसमोर उभे खाकतात तेव्हा खरा न्याय असतो तरी कुठे, आणि तो मिळवण्यासाठी किती मोठी किंमत मोजावी लागते.